श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची लीला तर अगाध आहे. ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेचा मार्ग पकडलेला आहे त्या भक्ताला माहीत आहे की स्वामींची सेवा काय आहे आणि स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कोणकोणते चमत्कार करत असतात. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी वेगवेगळे चमत्कार केलेले आहेत. कारण आपल्या चॅनलवर जेवढे व्हिडिओ आहेत, जेवढे प्रत्येक भक्तांचे अनुभव, खरोखरच प्रत्येक भक्तांचे अनुभव खूप सुंदर सुंदर आहेत. परंतु त्यात स्वामींची लीला बघा, स्वामींचे चमत्कार बघा की प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहेत. तितकेच सुंदर, तितकेच गोड आणि तितकेच ऐकून मनाला समाधान वाटणारे आहेत. कारण स्वामींची लीला ही खरोखरच अशी आगळी वेगळी आहे की एक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार हे वेगवेगळ्या प्रकारे दिलेले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी असे चमत्कार केलेले आहेत, असे अनुभव दिलेले आहेत की खरोखरच असे म्हणायला हरकत नाही की स्वामी तुमची लीला तर अगाध आहे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी कशा प्रकारे लीला करत असतात, कशा प्रकारे आपल्या भक्तांना आपल्या संकटात, प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामी वेगवेगळे अनुभव आपल्या भक्तांना देत असतात. त्याचबरोबर आपल्या भक्ताने जरी स्वामींना, एखाद्या भक्ताने सहज जरी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही मी केलेली सेवा स्वामी तुमच्याजवळ पोचते का, याचे काहीतरी मला संकेत द्या, तर लगेच स्वामी आपल्या भक्तांना संकेत देत असतात. किंवा एखाद्याने मनापासून जरी स्वामींना एखादी गोष्ट मागितली किंवा सहज जरी एखादा व्यक्ती मनापासून स्वामींच्या जवळ एखादी गोष्ट सहजच बोलून गेला तरी देखील स्वामी जणू काय एखाद्या व्यक्तीच्या समोर आपण एखादी गोष्ट मांडतो आहे त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करत असतात. तर खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी असे अद्भुत चमत्कार करतात आणि आपल्या भक्तांना दाखवून देतात की स्वामी आपल्याबरोबरच आहेत. हा संकेत आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये नेहमीच घडत असतो आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळी असे अनुभव स्वामी देतात आणि त्याच्यातूनच बनत असतात प्रत्येक वेगवेगळ्या भक्तांचे सुंदर सुंदर अनुभव. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे अर्चना आहे आणि त्या ताई या जालना जिल्ह्यातील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे सुंदर सुंदर, खरोखरच खूप सुंदर सुंदर अनुभव या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दुकानात बसले होते, आपल्याला दुकानाशिवाय पर्याय नाही. आम्ही बी सामान्य लोक आहे बघा, पण हे स्वामींच्या कृपेनं चाललंय. मग आता आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांचं स्वामींच्याच कृपेनं चाललेलं असतं ताई. खरंच आहे बरं का हे. त्याच्यामुळे ते कधी असं बसलं का मग माझ्या मनात येतं आपल्याला स्वामींनी कवा घेतलेले असं माझ्या मनात येतं. मी दसरा आला ना जवळ, मग मला प्रत्येक वर्षी दसऱ्याला ध्यान येतं. तरी माझा समर्थ 18 वर्षाचा जरी झाला तरी मला त्या गोष्टीचा अजून उजाळा येतोच, आठवणी येतातच. येणार की होता या अनुभव एवढे सुंदर स्वामींनी दिलेत म्हटल्यानंतर. आणि कसं आठवतं बाई, माझ्या समर्थाला खदानीत पडून 18 वर्ष झाले बाई पूर्ण. नाही 18 नाही म्हणता येणार, कारण जन्मून 18 झाले तेव्हा तो 2.5-3 वर्षाचा असेल. मी म्हणते त्याला दुनियाच्या किती लेकरांना सर्दी आहे, खोकले आहे, पडते, स्वामींच्या कृपेने ह्या लेकराला माझ्या काही सुद्धा नाही. नसणारच ना, स्वामींची साथ भेटती त्याला. त्याचं अगरबत्ती गिळली त्यानं, अगरबत्ती त्याला काहीतरी व्हावतंय. हल्ली चावून त्यानं मच्छराची. मग काहीतरी तुकडा खाऊन त्यानं चाटली राख खालची. सासरा सुनाला शिव्या देत होते, ती म्हणते मामा शांत राहा, त्याला काही होत नाही, ते स्वामींना दिलेलं लेकरू आहे. मग काय, हो ना, नाव पण त्याचं स्वामी ठेवलंय. एक व्हिडिओ होता, एका पोरीनं पिन गिळली. सगळे स्वामी भक्त आहे त्यांच्या घरात. पिन गिळली आणि स्वामींना काय करते, स्वामी मला काही त्रास होऊन देऊ नका बरं का, माझ्याकडून हे असं झालंय. आणि दिवस गेला सगळा आणि बापाला काय म्हणते, एक हार आणा पप्पा आणि पेढे आणा पप्पा. आपल्या चॅनल तो अनुभव आहे की ताई? तोच आहे का? हो आहे. हा
तसं आहे बघा हे मग हे हा शी टॉयलेट मधून बाहेर निघते पिन. हा मग ते एक्सरेत वगैरे पेन दिसते. हो मग हे असंच आपल्यासोबत काहीतरी घडत असतं. हो ना. आता हे स्वामींनी कसा संकेत दिलता माझा समर्थ पाण्यात पडला हा आणि कुठे शिकू हात गेला माझं लक्ष नाही मी आपलं कपडे गोदड्यात धुवायचे नादात हा आणि संकेत बघा कसा दिला माझा नवरा जिथं मातीला गेलते तिथं संकेत. तिथं त्यांना ऐकू आलं की एका गवळ्याची पोरगी धुणं धुताना पाण्यात पडली. होय बघा. बघा तेव्हा आमच्याकडे मोबाईल नव्हता काही नव्हतं. मग त्यांना तो संकेत तिथं कानावर गेला की असं झालंय त्यांना लक्षात आलं अरे बापरे हे येड्याचा बाजार आहे माझी बायको बी तिनं एवढे मोठे लेकरं नेले एवढे मोठे धुणं तेन काही हिचं काही लक्ष नसेल आणि शेवटी घडलं तेच घडलं. हो ना. आणि घरी आले. नाव सांगताय का ताई का नको? घ्या ना माझं नाव पाठवायला पाहिजे. माझं नाव अर्चना आहे. आणि राहतात सांगायचं जालना जिल्हा. बरं बरं. हा. चला आणि मग आता नवरात्र आलं दसरा आला धुण्या धाण्याची वेळ आली मग मला आठवण आली म्हणलं बाई माझ्या समोर असंच पाण्यात गेला होता म्हणलं बाई 15-16 वर्ष झाले. आणि मी म्हणलं बाई म्हणजे आत्ता त्याचा अभ्यास केला तर आत्ता क्लिक होत आहे की आपल्याला खरंच स्वामी संकेत तवा मिळत होते पण आपण त्या गोष्टीवर कधी हेच केलं नाही लक्षच दिलं नाही त्याच्यामुळे ते कळलंच नव्हतं. आता जरासं बी काही घडलं का आपण काय म्हणतो नाही हा स्वामींचा संकेत आहे. त्यावेळेस नव्हतं ते कळत. हो ना त्यावेळेस नव्हतं माहिती. आणि तिकडं जालन्याला एका गवळ्याची पोरगी धुणं धुता पाण्यात पडली म्हणून ही नवऱ्याला कळलं त्यांना तिथं वाटलं हिच्या हवाली मी पोरग केलंय लेकरं बाळ एवढे मोठे धुणं एवढं मोठे ही काय करीन तर करू घ्या मौत केली का नाही काय माहिती बाई काय अर्धवट मधून आले ना आमच्यापाशी बसले आम्ही सगळे शांत येडं वापरत धुणं धुतलं तर एकुलतं एक पोरग गेलं ना वाहत ते मानलेलं दीर आणि सख्या जावाचं पोरग या दोघांनी पवत गेले काढलं म्हणून ते बरं झालं. आणि मला तेवढ्या टायमात देवानं बुद्धी घातली उलट पालट केलं मांडीवर टाकलं सगळं पाणी काढलं देवाचा धावा केला आणि माझा समर्थ मला मिळाला पण ते ऍक्च्युअल मध्ये समर्थांनीच दिलेला होता तो. हो ना हो ना स्वामी त्याच्यामुळे त्याच्या केसाला धक्का नाही लागला हे मला तेव्हा नव्हतं कळत. आणि घेतलं मग पप्पा आले ह्या पोरींचे. आम्ही कपडे धुवायला गेला होता तलावा होता का नदी होती? लई मोठं तळ आहे ते खदान आहे ती. होय. हा खदान आणि नवीन पाणी येतं हत्तीचे पाऊस पडलेलं ते आमच्या माहेराकडचा नाद होता आमच्या वडिलाला बैलगाडी होती आम्ही जायचो सगळं मस्त एन्जॉय होता ते धुणं बिणं धुवायचं केस धुवायचे मस्त आणि जेवण करायचं उन्हात लय भारी वाटायचं तेच नाद अंगात आणि तो इथं केला पण ही वेगळं होतं ना इथलं लग्न वगैरे झाल्यानंतर. हो ना आणि तेच झालं घडलं ते आले आम्ही सगळं शांतच बसलो माझी काही हिंमत नाही झाली सांगायची सांगून काय. हो ना हो ना आता भीती वाटणारच की आणि बोलणार लगेच असते. हा यांचा स्वभाव लई तापट आहे आणि पुन्हा पोरग त्यात काही करत नाही मग पोरी बी कशा करत्या बसल्या गप्पीत पप्पा आणि भोंड्या नाही का पाण्यात गेलता पडला होता. काही करत नाही पण त्यावेळेस त्यांना राग नाही आला म्हणजे आता त्यांना असं होताच नाही अजून रे जे समोर जर घडला असं ते माणूस लई रागात येतो. आता हे सगळं झाल्यावर काय काढलं मुलगा समोर घुसला त्याच्यामुळे कसं काय काढलं म्हणजे कुणी काढलं त्याला तर ती म्हणली पोरगी म्हणती किशानं आणि भैया पवत गेले आणि काढला. मग ते गपचूप बसले मी तरी म्हणत होतो तुम्हाला लक्ष द्या एवढंच म्हणले बाकी काहीच नाही बोलले. त्याला म्हणे भरा कपडे आता निघा घरी. निघलो बाई ताई घरी आल्यावर सासूबाईला कळलं बिचारी मला बोलत नव्हती पण लेकरात जीव होता. ती म्हणली पोरिओ मी तुम्हाला सांगत होते जाताना की पोरिओ तुम्ही जाऊ नका नवीन पाणी आलंय इथंच कसं बी येडवाकडं धुवा पोरग आज पळे पोराला नेऊ नका पण अंगात कंड मरणाचा गेलो आणि केला तमाशा. तर ते स्वामींची कृपा होती आपल्यावर हे मला माहित नव्हतं तर या. हो ना तर ती त्यांनी बघा कशी माझी असं मला त्यावेळेतून त्यांनी बाहेर पाडलं. आणि तेवढाच एक अनुभव नाही माझ्या समर्थचा हांड्यात फसलेला आहे तुम्हाला सांगते भाजलेलं आहे त्याचं मागची पूर्ण बाजू आणि हरवला होता तर सकाळी 9 ते दुपारच्या 1 वाजेपर्यंत हरवला होता. कोण्या बायाच्या कडेवर होता मौतीतच गेलता. आणि वारलेलं त्याच्यात का वारलेले म्हणजे मैत वगैरे ते आमच्या गल्लीतले एक आजी वारली होती त्या मौतीतच घुसला गल्लीतून आला आणि त्या गर्दीत गेला.
हा, हा. लोक कशाला कोण बघायला लागले मागं ते त्यांच्या टेन्शन मध्ये असतात. त्यांचं मग ह्याला एका बायानं घेतलं कडवर तर 4 घंटे सांभाळलं बाय बिचारीनं. बापरे. आणि तवर इथलं आम्ही सगळं गाव गोंधळ एक केलता. पोलीस स्टेशन पर्यंत जायची वेळ आली आणि नवऱ्याची घाई मला शिव्या द्यायची. काही झालं की मी स्वामींच्या कृपेनं तेव्हा बी सापडला बघा. म्हणजे कमीत कमी माझा समर्थ 5 ते 6 विघ्नातून वाचलाय. आणि झाला बी बघा 7व्या पोरीच्या पाठीवर. बापरे ताई. स्वामी म्हणजे तो 8वा कृष्ण मला देवानं दिलेला आहे. हो ना, हो ना, हो. आणि तिथं गेल्यानंतर मग तुम्हाला कसं कळलं तिथं गेलाय तो म्हणजे? कुठं? त्या मैतीत गेल्यानंतर. बाई ताई आम्ही सगळ्या गल्लीनं विचारत गेलो ना. वर्णन केलं. गोरा पान, निळा शर्ट, बारसं झालं तर 4-8 दिवस आधी हातात पायात सगळं सोनं चांदी आणि दिसायला एवढं भारी भुरे केस. हा, हा. आणि मग ते कोणी म्हणाले आत्ता तिथं बघितलं आम्ही झाडूवाल्या म्हणते वहिनी गेलं बाई 1 लेकरू पण आम्ही नाही घेतलं बाई कोणाचं नाही. अगं बाई ते माझंच आहे ना बाई तुम्ही घ्यायचं ना उचलून. त्या म्हणलं कोणाचं लेकरू आम्ही कसं घ्याव. बरोबर आहे ना. हो ना, हो. आणि मग कुठून बुद्धी घातली. एक साखरबावडी म्हणून आड आहे तिथं पोरं पाणी भरत होते असं ड्रम टाकतात लोकाला हाटलीने. म्हणलं भाऊ म्हणजे असं लेकरू बघितलं तर ते म्हणे वहिनी टेन्शन घेऊ नका त्या घिसाड्याच्या बायाच्या कडवर आहे तुमचं पोरगं जा आम्हाला काय माहित तुमचे आम्ही उठून घरी आणून सोडलं असतं. बरोबर आहे त्यांचं. म्हणलं मी तुमच्या दिवसभर पाण्याची कमाई देते किती होतेत ना पण तुम्ही माझ्यासोबत चला. वहिनी जा म्हणे ती बाया सदरली म्हणे ते पोरगं रडायलं आणि ते आणि घेऊन या म्हणे काही नाही करीत ती. गेली बाई देवाचं नाव घेतलं तर नाही मला माहित नाही गेले पाहिलं तर त्या बायाच्या कडवर माझं लेकरू. म्हणलं हो मावशी हे पोरगं माझंच आहे हो. ताई तिने एका सेकंदात माझ्या अंगावर दिलं दरबाय म्हणे मी सांभाळून कटाळे. त्या पण कंटाळ्या अहो बाई चड्डी नाही त्याला काही नाही. नेहरू शर्ट होतं निळ्या रंगाचं फुल बाहेरचं खाली पांढरी पॅन्ट होती ती पॅन्टच नाही घातली होती. आणि बारकं होतं ते 1.5 वर्षाचं असून बाय बघा ते. लुटू गेलं. हा लय लहान होतं पण चालत गेलं बघा ना. चालत गेलं. आणि घेतलं बाई त्याच्या हातात 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा. म्हणलं मावशी तुमचे लई उपकार हो. म्हणलं ए बाई म्हणे मी लई वेळ सांभाळते घेऊन जा. आणि मग तवर आमचे मोठे भाऊजी ते पोलीस स्टेशनला ते जाऊन कंप्लेंट करणार की तेवढ्यात आले तवर आमचं घरगच भरलेलं आमच्या पोरी रडायला लागलेल्या. ते बाया आज्या बिज्या गोळा झाल्या. अगं रडू नका पोरी हो कुठं नाही जात येतंय ते. आणि खरंच आलो बाय. त्यांना काळजी वाटत असेल हो आपला छोटा भाऊ कुठं गेला काय होईल ते. असं होतं ते. आणि किती पण केलं तरी 1.5 वर्षाचा म्हणजे किती लहान झाला. लय लहान ना. आणि जून महिना जसा लागला ताई पाऊसच नाही. आणि ज्या दिवशी मला माझा समर्थ झाला त्या दिवशी इतका पाऊस ताई बघायचं कामच नाही. बापरे. म्हणजे समर्था बरोबर पाऊस पण आला. हो मी म्हणलं बाई नक्की गोकुळात कृष्ण आला. हे नाही का ते कृष्ण जन्मला आणि ते यमुना नदीत जाताना कसला पाऊस आहे महाभारतामध्ये. सेम तसंच घडलं. सगळे म्हणे बाई अर्चनाला पोरग घालून काय पाऊस आला. अर्चनाला पोरग घालून काय पाऊस आला. हो ना, हो ना. हे समर्थचे अनुभव झाले. आता समर्थच्या भाच्याचं ऐका तुम्ही. आमच्या दगडूप पोटात राहिला माझ्या पोरीच्या. 5 महिन्याचं सोनोग्राफी काढली ताई. त्याच्यामध्ये दिसलं बाळाच्या छातीला छिद्र आहे. अरे बापरे. घरी आली रडायली पडायली सासूला टेन्शन आलं आणि असं कसं बाई आता काय करावं. मग मला फोन केला आई असं आहे ग. मग मी बी घाबरले. माणसाची छाती धीट राहते आणि ते आधार देतात बघा पक्का. तर त्यांना कळलं. मग ते म्हणे तू रडू नको पडू नको हे डॉक्टर लोकांचा धंदा असतो म्हणे असं पैसे काढायचा काही नाही होत म्हणे आपल्या लेकराला असं म्हणले. तिला समज दिली. मग मी म्हणलं तू रडू नको. त्यावेळेस ताई म्हणजे आत्ताची गोष्ट ही आम्हाला बऱ्यापैकी स्वामी कळायला लागले होते. तुम्ही पहिले कोणाची भक्ती करत होता का कोणत्या देवाची? पहिल्यापासून कोणाचीच नाही. जसं लग्न झालं तुम्हाला म्हणलं का 2 पोरी घेऊन मी स्वामींच्या मंदिरात जात होते ते पहिल्या अनुभवात सांगितलं होतं. बस त्यावेळेसच ते कसं काय मी स्वामींच्या ह्याच्यात चालले होते तेव्हापासून मला स्वामींनी घेतलं. पण मधल्या 10-12 वर्षात पुन्हा स्वामींचं मी विसरले तर स्वामींनी मला खूप झटके दिले. अरे बापरे. तर मग तसं झालं तर मी म्हणलं बाई टेन्शन घेऊ नको स्वामी आहेत. तर ती म्हणली स्वामी मला एकच द्यायला लागला ते बी असं चिडकं द्यायला लागलात का. आता हे तुमचंच नाव करूयात तुमचं चांगलं झालं पाहिजे. तर 7व्या महिन्यात गेली ती सोनोग्राफीला. तर तिथं सोनोग्राफी क्लिअर आली. अरे वा. ते म्हणले ही मागची सोनोग्राफी ह्याच फाईल मध्ये ह्याच्यात छिद्र नाही काय जादू झाली म्हणजे. हो ना, हो ना. डॉक्टर म्हणतात.
स्वामींची कृपा तुमच्यामुळे तुमची मुलगी पण स्वामींच्या सेवेमध्ये आली ना ताई. आली. हा. मग तिला ते अनुभव झाला का मग त्या पोराचे जावळं काढायचा टाइम आला. आधी नाव ठेवलं आम्ही. त्या दिवशी बी सगळा गोंधळ. त्यांची आत्या म्हणते हे नाव नको, आत्याची पोरगी म्हणते ते नाव नको. मग मला फोन केला, आई म्हणे कसं ग हे नाव स्वामी स्वामी नको म्हणाले. म्हणले हे बघ मयुरा, कोणी काही बी म्हणू दे, आपल्याकडं स्वामी आलेत, आपल्याला स्वामी नाव ठेवायचं. अरे वा. मग मी नाव ठेवायला गेल्यावर आधी त्या आत्याला सांगितलं, आधी दगडू नाव ठेव म्हणलं बाई पायात कर म्हणलं कानात. हो. तुमची नाव मला मस्त जायचं का ताई. बाई ताई मला एकुलतं एक लेकरं हे पहिल्या जगाचा अनुभव. एक कोंबडं सदा लंगडं, एक कोंबडं सदा लंगडं, एकुलत्या एक पोराला काही होतं. त्याच्यामुळे दगड धोंडा काडी कचरा लेकरं असले का आमच्या आजी म्हणायची त्यांना काहीच होत नाही. तेच डॉक्टर एवढी शिकलेली आहे पण तरी बी काही काही गोष्टीवर जुन्या विश्वास आहे. हा. हो हो हो. आणि मग म्हणलं आत्याला म्हणलं आधी दगडू ठेव. मग तिने दगडू ठेवलं. मग त्यांनी विचारलं आता काय ठेवायचं. मग मीच होते जवळ. म्हणलं बाई स्वामी ठेव एक. म्हणलं हे माझे 2 नाव आहे, आता तुम्हाला काय ठेवायचं ठेवा म्हणलं. ती म्हणली स्वामीचं एक ठेवलं, दगडूचं ठेवलं. म्हातारण्या त्या पोरींना वेगळे वेगळे आवडतात ना. मग कोणी काही म्हणलं, कोणी काही म्हणलं. पण आता चालू नाव त्याला एक दगडू आणि एक स्वामी हेच पडलं. जिथं जाईन तिथं स्वामीचं नाव ऐकलं का म्हणते बाप काय नाव भारी आहे या पोराचं. तर बाप काय छान नाव ठेवलं तुम्ही, तिला असं म्हणते. नाव खूप सुंदर आहे ताई स्वामी. हा. मग त्याला आता स्वामी नावानंच हाका मारतात. मग म्हणलं मयुरा कधी मध्ये दगडू बी म्हणत जा बरं. जुनं सर्वात जास्त जुनं नाव दगडू त्यातली आणि त्या दगडूला स्वामीची साथ. आणि तरी तुम्हाला सांगते पडला बी तरी उठतो, आपणच हातात झटकतो, या करून रडतो आणि लगेच रिलॅक्स मध्ये खेळतो. अरे वा. म्हणजे ते स्वामी आमचा इतका दगडूच्या रूपात आहे. हो ना हो ना. म्हणजे कठीण आहे काही त्याला होत नाही. अजिबात नाही. ते मग ते तसं सोनोग्राफी आल्यावर मग सगळ्यांना नाही सोनोग्राफी झालं ते झालं का ते जावळाचा कार्यक्रम आला पुन्हा नाव ठेवल्याच्या नंतर. मग तिनं काय केलं स्वामींना संध्याकाळी सांगितलं रात्री की स्वामी माझ्या बाळाचे जावळ आहेत उद्या जेवायला या. जेवायला या म्हणली बरं का. तरी तुम्हाला सांगते दुसऱ्या दिवशी 10-10:30च्या सुमाराला 3 जण आले बघा. अरे बापरे. डोक्याला बुचुडे, रुद्राक्षाच्या माळा डोक्याला, दंडाला, मनगटाला, गळ्यात, कपाळाला भस्म आणि पायात तरी साध्या चपला नव्हत्या. बंधुवनी साधुवनी खडावा होत्या खडावा. अरे बापरे. म्हणजे जे जशा पादुका असतात दत्तगुरू. राईट पादुका तिघांच्या ब्या. बापरे. आणि आले तिच्या अंगणात आले म्हणते अलक निरंजन. बापरे. म्हणजे मग पोरी पोरी आल्या आणि म्हणते आई आपल्या इथं कोण आलं बघ. तर मग बाहेर आली दचकली ना. आता हे आजकाल कोणी बी वेशात कोणी बी येत नव्हतं. मोठाच्या मोठा तिला सांगितलं ती विसरून गेली. ती विसरून गेली. आता तिला काय माहिती स्वामी असं येतील म्हणून. हो ना हो ना. आणि मग काही नाही म्हणले त्यांना काहीतरी पीठ का काय द्यायली म्हणे पैसे नाही माझ्याजवळ. ते म्हणे बाई तुझ्या आम्हाला पैसे नाही लागत आणि पीठ नाही लागत आणि काहीच नाही लागत. बाहेर अंगणात असं छान फरशी तिथे एका साईडला 3 जण बसले आणि म्हणले माई आम्हाला फक्त चहा दे म्हणे, गोड कर म्हणे आम्हाला. बापरे. किती सुंदर. तिच्या लक्षातच नाही आलं बरं का. आणि घरात सासू नाही, सासरा नाही, नवरा बाहेर गेला. आता कार्यक्रम म्हणल्यावर कशाला कोण राहील. कोणी काही आणायला गेलं, कोणी काही सांगायला गेलं. ही घाबरली. एवढं मोठा बंगला तिचा, ही घाबरली ना. चहा बी करायला आत गेली तर मागं पुढं बघते. तिला वाटलं कुणी एखादा आत येईल. हो ना हो ना. आणि आता कसं आहे विश्वास ठेवण्यासारखं पण. विश्वास ठेवायसारखं नाही ना आत्ताची गोष्ट ही. आणि मग केला चहा. आली बाहेर. ते 3 जण तिथंच बसलेले होते. आणि पलीकडे बी बंगला आहे चुलत सासूला. त्यातून बी लेकरू सुद्धा ताई बघा बाहेर कोणीच नाही आलं. बापरे. हिला दर्शन दिलं. ही जास्तच घाबरली असेल. एकटी आहे घरी म्हटल्यानंतर. आणि मग चहा वगैरे घेतला आणि आशीर्वाद दिला तिघांनी बी. माई तुझं लई कल्याण होईल म्हणे, येतो म्हणे आली. अरे वा. आणि तिथून उठले कुठे गेले काय गेले तिला काहीच माहित नाही. मग ते गेल्याच्या नंतर सासू सासरा नवरा शेजारी बंगल्यातली सासू सगळे बाहेर आले. पण ते असताना कोणी सुद्धा नाही आलं बघा तुम्ही. स्वामींची लीला बघा. फक्त तिला एकटीला दर्शन दिलं. कारण तिने एकटीनंच आमंत्रण दिलं होतं ना या. आणि जेवायला या म्हणले तर चहा घेऊन गोड करून गेले. तोंड गोड केलं. किती विश्वास यायसारखं तरी आहे का हे या जगामध्ये आत्ताच्या. बघा ना ताई. पण एकदा सांगितलं लगेचच आले. किती बघा किती. मग ते असं बघा ताई तिच्यावर. किती छान.
तिच्या मोठ्या पोरीला एवढा स्वामींचा नाद आहे, भयान नाद आहे. आपण तरी ह्या वयात मी भक्तीला लागले, पण ती बघा 5-6 वर्षातच भक्तीला लागली. तिच्यापेक्षा मधली आहे 3-4 वर्षातच. ती तारक मंत्र सगळं म्हणती, ती मला मोबाईलवर म्हणून दाखवती पोरगी माझी नात. अरे वा, बघा उलट छान आहे ताई, तुमच्यामुळे तुमची मुलगी आणि तिच्यामुळे तिची मुलं. बघा ना तुम्ही, तिला तारक मंत्र मोडकं तोडकं का होईना पण म्हणतीन ती. हो ना हो ना. आणि कसं आहे ताई, आताच्या युगात झालं ईश्वराची भक्ती केलीच पाहिजे, नाही तर तुम्ही बघताय जग दुनिया कशी चालली आहे. मी म्हणते ना, ह्या काळाला गरज आहे. गरज आहे. हो ना हो ना, खरोखर गरज आहे. आणि तरी आता तरुण पिढी बऱ्यापैकी मार्गी लागली बरं का स्वामींच्या सेवेला, दत्ताच्या सेवेला, त्या नवनाथामुळं. हो हो. पण तेच ताई, मार्गीच लागली पाहिजे, नाहीतर काय खरंय सांगा बरं. जी लोक नाही नाही त्यांचं काय चाललंय बघताय ना तुम्ही. नाही, काहीच खरं नाही. म्हणून तर जेवढं होता होईल एवढं आपल्याला स्वामी सेवेकरी घडवायचे. मग करायची. आता मग तुम्ही जर नसता सेवेमध्ये तर तुमची मुलं आली असती का? नसते आले. तुमची मुलं आली असती का? किती छान. आमची बहीण सांगायची मला, तिनं लई वर्षापासून सेवेत येत, आपल्याला तेव्हा काही कळायचं नाही ताई. गुड होतो, जवान होतो, अंगात मस्ती, पैसे होते, काही हे देवाचं विवाचं इतकं हेच नव्हतं. पण का कोणास ठाऊक त्यांना वाटलं असं हिला घ्या आपल्या जवळ म्हणून त्यांनी मला तवा घेतलेलं. तर आता जास्त त्याचा मला अनुग्रह यायला लागलाय. हो ना हो ना. आणि मग त्या पोरीला एवढा नाद लागला त्या माझ्या धनूला, तिचं नाव बी आम्ही धनाक्षी ठेवलेलं आहे. तिच्या समोरच त्यांची शेती गेली आणि ती जन्मली, त्यांना किती कोटीचा चेक आला तिच्या बापाला. बापरे. समृद्धी महामार्गात शेती गेली त्यांची. तर मग मी नाव ठेवलं, बाई हिच्या समोर पैसे आले, धनश्री नाही ठेवायचं म्हणलं मला, असं ठेवायचं की हिनं साक्षीदार राहिली पाहिजे. मग मला पटकन क्लिक झालं धनाक्षी. धनाक्षी. अरे वा. तिचं नाव मी, आणि तिच्या बापाचं बी नाव ताई कचरू आहे. तिच्या बापाला बी लई मोठे लेकर झाले आजीला, तर असंच नाही वाचले, मग त्यांनी असंच नाव ठेवलं कचरू. तर मला जमताना त्या नावाची लाज नाही वाटली, म्हणलं असं तसं काही, तर त्यांनी ठेवलं असं एकुलता एक पोराचं नाव कचरू. बघा तुम्ही, तो बी एकटा आता पोरग बी एकटं, त्याच्यामुळे मग तो कचरून हे दगडू बरोबर आहे की नाही. बाप बी काडी कचराच आहे ना. हो ना हो ना. आणि ह्यो दगड्या. हो बरोबर आहे, दोन्ही कठीणच आहे, कोणाला हो. आणि मग आता आमची धनु शाळेत गेली, काही नाही आठवलं का ताई, ती लहान लेकरांची भक्ती ना खरंच मनातून असती बरं का. स्वार्थ बिर्थ त्यांना काही कळत नसतो, पण तिची श्रद्धा स्वामींवर किती बघा. काय म्हणती, स्वामी मला हे नाही आठवायला लागलं बघा, आणि ताई तिला ते पटकन आठवतं. म्हणजे एवढं ती स्वामींवर तिची श्रद्धा आहे. हो ना, मन मोकळं असतं नव्हतं. हा एकदम. आणि आता बघा ताई, कालचा अनुभव सांगते तुम्हाला, ताजा अनुभव. परवाच्या दिवशी सकाळी आमच्या मोठ्या बहिणीची नणंद, तिला ब्लड कॅन्सर सांगितला डॉक्टरने. अरे बापरे. तर तिचा मुलगा सर्व्हिसला आहे ना, नगरला आहे. तर ती काय म्हणली, स्वामींना जाताना सांगून गेली की स्वामी मी सुनबाईला घेऊन येते लक्ष्मीसाठी, आणि तुम्ही माझ्या नंदेसोबत राहा. तर मग आली इकडं, मग ऑपरेशनची तयारी करायला लागली. भाऊ ते चेकिंग वगैरे करून आले. काल ऍडमिट करायला सोलापूरमध्ये तिला एका दवाखान्यात नेलं. तर एवढा मोठा दवाखाना सोलापूर मधला, तर ते डॉक्टर काय म्हणले, इथं बेडच शिल्लक नाही म्हणे, ऑपरेशन जर झालं तर कुठं टाकावं म्हणे. ताई तसं तिथं नाही का, एक अक्कलकोटचे डॉक्टर आले त्या दवाखान्यात. बापरे. तुम्ही बघा माझ्या बहिणीला परिस्थिती आलेली. अक्कलकोटचे डॉक्टर आले, आणि ते काय म्हणतात, त्या डॉक्टरला म्हणतात, हे पेशंट आहे ना अक्कलकोटला पाठवा तुम्ही, मी माझ्या खाजगी दवाखान्यात ह्यांचं ऑपरेशन करतो. वा. माझी बहीण मला सांगायली, म्हणली माझा असा अनुभव बघ म्हणली. बापरे. बघा स्वामींच्या सेवेत स्वतः स्वामी आले आणि तिला घेऊन गेले. आज ती अक्कलकोट मध्ये सोलापूर मधल्या दवाखान्यात ऍडमिट आहे. अरे वा. किती स्वामी तिच्या सोबत आहेत. तेच दवाखाना स्वामींचा, म्हणजे डॉक्टर तेच. बघा किती स्वामींची लीला अगाध आहे का नाही ताई. आणि तो तिचा झाला. आता माझा अनुभव, माझी निकिता 4 नंबरची औरंगाबादला गेलेली आहे शिक्षणासाठी. ताई तुम्हाला सांगते, आता ती स्वामी सेवेकरीच आहे बरं का, सेवा वगैरे करत नाही, पण तिच्या अंतःकरणात स्वामींचीच भक्ती आहे. हो ना हो ना. आता तिच्यावर एक संस्कारच तसे झालेच नव्हते.
हा तर एवढा तिला नाद आहे स्वामींचा. हा. अरे वा. तिच्या शेजारी तिची मालकीण आहे का ताई, हा. तिची मालकीण ती आंबडवरनं गेल्यावर तिची मालकीण सुद्धा स्वामी भक्त भेटाव का तिला. बघा. पहा स्वामींनी कुठं नेऊन ठेवलं. तिची मालकीण बी स्वामी भक्त आहे. त्यांचं सगळं घर स्वामी सेवा करते. स्वामींची. मग मला जेव्हा कळलं तर मी हक्कापक्का झाले. म्हणलं बाप रे, आपण जिथं जाऊ तिथं स्वामी आपल्याला असतातच सोबत. हो ना, हो ना. स्वामींना म्हणून तर स्वामी सेवेमध्ये घेत असतात ना ताई. हो ना. आणि तिच्या शेजारी 4-5 पावलं टाकले की स्वामींचं एवढं मोठं केंद्र. बापरे. म्हणलं बघा. आहे किती छान. बघा स्वामींनी तिला किती जवळ घेतली ताई. घेतलं. आणि गेल्या महिन्यात अनुभव जुलै मधला माझ्या मुलाला 1 महिना झाला आम्ही कागदपत्र दिलते जालन्यामधले. त्यानं ITI केलेलं आहे ना, LGB कंपनीत कागदपत्र दिले. मग लवकर त्याचं काही आम्हाला रिप्लायच येईना त्या कंपनीकडून. तर मग मी म्हणलं आता मी हे व्हिडिओ वगैरे ऐकते, मग आपण पण गुरुवार करावेत म्हणलं. त्या पाण्याचेच करावं म्हणलं. ह्या वयात होईल नाही होईल करून तर बघू. पहिला गुरुवार केला बाई ताई. म्हणजे चहा तरी घेतला का फक्त पाणी? नुसतं पाणीच. पहिला गुरुवार केला आणि गुरुवारी संध्याकाळीच बघा ताई त्या कंपनीचा मेसेज आला त्याला. अरे बापरे, किती छान. कागदपत्र घेऊन ये म्हणून. तुम्हाला काय सांगू ताई, माझ्या अंगावर असं जेवताना असा काटा आला ना आमच्या सगळ्यांच्यात. एकाच गुरुवार मध्ये बघा. पहिल्याच गुरुवारी ते म्हणतो आई बघ ना हे मला मेसेज आला सरचा. आणि तुम्ही तर संकल्प वगैरे तर नाही, फक्त स्वामींना म्हणजे मला काही नाही संकल्प नाही काही नाही, फक्त म्हणलं स्वामी लोक असं म्हणतात गुरुवार केलं असं होतं तसं होतं, मी बी करते. माझ्या पोराला नोकरी लागली पाहिजे. अरे वा. लगेच कॉल आला. लगेच शुक्रवारी गेला, कागदपत्र घेऊन गेला. ते काय त्याचं सरनी त्याला पाहिलं, त्यांनी सरला बघितलं, सगळी कंपनी वगैरे बघून आला. आता त्याला ते पंचिंग नंबर का काय ह्याच्यासाठी बोलले. सर सुद्धा त्याला स्वामी भक्तच भेटले. अरे वा. बघा स्वामींची साखळी किती सुंदर आहे. माझ्या पोरांचे सर सुद्धा स्वामी भक्त भेटले. मला ह्याचं जास्त नवल वाटायलं. हो ना. ते म्हणजे स्वामी असे म्हणजे चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचूच देत नाही ताई. बरोबर राहतात आणि चांगलीच लोक भेटत जातात ताई. किती मला एवढं नवल वाटलं बाई. म्हणलं स्वामी नेमकं आमच्यासाठी कसे कुठे उभा राहतात. हो ना, हो ना. आमच्या सोबतच आहेत ते. एकदा त्यांनी म्हणतात ना 1 पाऊल आपण स्वामींकडे टाकायचं, ते 99 पाऊल आपल्याकडे टाकतात. हो. 99 काय ताई 1000 पावलं स्वामी आपल्याकडे टाकतात. हे म्हणलं ते काही खोटं नाही. आता झालं त्याची पण आता हे 2-3 दिवसामध्ये त्याला जॉब येईन, तो पण जाईन लेकरू माझं. आणि ती तिकडं शिकते. इथं मध्ये मागच्या आठवड्यात काय झालं, आमच्या दोघांचं लय म्हणजे असं तू मी 4-5 दिवसापासून चाललं. मी मागच्या अनुभवात एक अनुभव सांगितला होता की गुरुवारीच माझ्यासोबत असं घडलं, मी घर सोडून गेले. त्या अनुभवात आहे. आणि मग ह्या गुरुवारी पण सेम तेच होणार होतं, कालच्या गेलेल्या गुरुवारी. मग आमच्या शेजारणीला मी म्हणलं मला नाही राहावं असं वाटत ना बाई आंटी, म्हणलं मी जाते म्हणलं आता मी कुठं बी राहीन खाईन म्हणलं, मला हे जमणार नाही मला त्रास. आणि मग इकडं माझ्या पोरींना मी सांगितलं होतं की असं व्हायला लागलं. आता सांगायचं तरी कोणाला हा त्रास आपण. मग माझ्या पोरीनं काय केलं, स्वामींना निवेदन ठेवलं, त्यांच्या मूर्तीवर 3 फुलं ठेवले आणि स्वामी माझ्या आईचा राग शांत करा, रागाच्या भरात जर काही तिने केलं तर आम्हाला आई नाही दुसरी, आम्ही आईशिवाय जगू शकत नाही असं म्हणून तिनं खाली पाया पडली, मुजरा केला. मुजरा करून उठताना उजव्या बाजूचं फुल तिच्या समोर येऊन पडलं म्हणे. अरे वा. म्हणजे स्वामींनी सांगितलं मी आहे, तू घाबरू नको. तिने मला परदेशी रात्री सांगितलं, म्हणजे आई मी तुला सांगणार नव्हते पण आता तू मोठ्या आईचा अनुभव सांगायली म्हणून मी तुला सांगायले, मी असं केलं तर बघ आई. मी तिथंच माझे डोळे गळा पाण्यातून पाणी व्हायला लागले म्हणजे माझ्या डोळ्यातून. मी म्हणलं अगं येडे, तुला स्वामींनी सांगितलं की तू टेन्शन घेऊ नको, मी आहे तिच्यासोबत. मी काही चुकीचं पाऊल उचलू देणार नाही, तिला काहीच करू देणार नाही. संयम आणि शांत राहा असं मला. मग मी दुकानात आल्यावर म्हणले स्वामींना, स्वामी म्हणलं ते मला इतकं रोज बोलतात, भांडतात, काही पण म्हणतात, तुम्ही का बरं त्यांना काही शिक्षा वगैरे देत नाही. मला व्हायला लागलं का सण, हे तुम्हाला तरी बरं वाटायला का असं भांडले. आणि मग माझ्याच मनाने काय उत्तर दिलं, असू दे ते तुला नाही भांडणार तर कोणाला भांडणार, त्याला काही ताण असन म्हणून ते तुझ्यावर काढत असन, होईल राग शांत. मग गप्प बसलं. खरंच ना 2 दिवस मी शांत राहिले तर वातावरण सगळं निवळून गेलं.
पण त्याच रागाच्या भरात जर मी काही केलं असतं तर पुन्हा तोच गुरुवार पहिला मला आठवला असता. हो ना, हो ना. मी म्हणलं आपल्याला तरी शोभलं पाहिजे सारखं सारखं हे असं करायला. एवढे मोठे नातू झाले, ते इवाय जावायत नाव झालं आपलं. हो ना. घर असल्यावर हे असं चालूच राहतं ना एवढं हो, तेवढं. हो, हो. आणि संसार म्हटलं की एवढं तेवढं चालतंच ना हो. असंच. आणि मग आता रोज बी ताई मी पहाटे ना नाही बी जागा येतीच म्हणा, स्वामीला सांगूनच झोपत असते मी की मला सकाळी उठवा. आणि ताई खरोखरच मला 5:00 5:30 दरम्यान उठवतात बरं का. हां. आपण जर म्हणलं का थोडा वेळ पडते बाई दिवसभर पण पडायला नाही भेटत. हां. मग लगेच उठ 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 असंच होतंय मला. मला झोपच येत नाही हो. अजिबात झोपायचं नाही, चला उठा पटकन. हा. मग मी म्हणते स्वामी तुमची अशी इच्छा आहे का आम्ही पटापटा आवरावून सेवेला बसावं. आणि ताई करून घेतात माझ्याकडनं सेवा. मी सकाळी 7:10 घर सोडते, 7:15 पर्यंत मी घराच्या बाहेर पडते, समोर जाऊन म्हशी पिळून आणून मग माझं दुकान मला उघडावं लागतं. हां, हां. तर 7:15 पर्यंत मी घोराष्टक स्तोत्र मराठीतून ते आहे संस्कृत. हां. 13वा अध्याय वाचते, आपल्या शरीराला काही दुखणं येऊ नये म्हणून. बरोबर आहे मराठीतलं वाचते. चालतंय ना? हो, हो. चालतं. आणि 18वा अध्याय वाचते धंद्यात प्राप्ती व्हायसाठी. हां, 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 हां. आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणते. आणि समर्थांचं ते अष्टक आहे बघा, असे पातकी दीन मी स्वामी राय ते एक म्हणते. हां, हां. आणि एक प्रार्थना करते. हां, हां. ती समर्थांची प्रार्थना आहे बघा. आणि नामस्मरण? नामस्मरण दिवसभर चालूच आहे. 11 माळी या बघा दुकानात आल्यावरच आपल्या. हां, एक पहिली स्तवन वाचते का सेवेच्या आधी स्तवन असतं ना, हां. ते स्तवन वाचून एक माळ तिथंच ओढते. आणि ती सगळी सेवा माझ्याकडून छानपैकी स्वामी करून घेतात. मग मी चहा कॉफी घेते आणि घर सोडते. मग घरी दुकानात आलं का आवरावरी करून 11 इथं स्मरणिका 11 वेळा करते. हां. आणि मग अध्याय मोबाईलवर लावते. अरे वा. जे क्रमशःचे अध्याय असतात का ते 3 अध्याय मी मोबाईलवर लावते. हां. पण ज्या सेवा मी आता करायले 7 जुलै पासून मी एक सेवा सुरू केली तारक मंत्राची. हां, हां. तुम्हाला सांगते 7 जुलैच्या नंतर काहीतरी 8-10 दिवस झाले की मला एक छोटासा कासव सापडलेला आहे माझ्या मुलाला. अरे वा. इतका सुंदर आहे ताई. मग मी जाणून घेतलं, म्हणलं स्वामींनी मला शून्यातून तुझं चांगलं होईल असा संकेत दिलाय म्हणलं. हो ना, हो ना. जसा जसा कासव आता वाढला की ताई, तो थोडासा महिना झाला ना त्याला, आता वर झालं महिना दीड महिना झालं. हां, हां. तो एवढा छान वाढला तो कासव. इतकी छान त्याची लांब मान झाली, अंग भरलं. मग मला माझ्या समर्थाला जॉब आला ताई. माझ्या धंद्यात प्रगती झाली. अरे वा. म्हणजे लोक देवघरामध्ये कासवाची पूजा करतात, तुमच्या तर घरामध्येच कासव आहे. मग मी त्या दिवशी त्याची औक्षण केलं, आरती केली, त्याची नजर मध्ये उतारून त्याला बाहेरून फेकून दिलं. लांबून कसा आला, पाण्यात सापडला होता. आमच्याकडे शेळ्या आहेत म्हणून ते चारा आणायला गेलं तर माझं लेकरू. आणि त्याला ते दिसलं तरी त्याची नजर बी बघा देवानं बरोबर त्याच्यावर टाकली. लगे मित्रानं बाटली घेतली, ती अर्धी कापली आणि त्यात ते कासवाचं पिल्लू घेतलं आणि आला घरी. एवढा आनंदाचा दिवस आमच्यासाठी. मला तर वाटलं आमच्या घरी दिवाळी आहे का, दानाचा अंडाच सापडला. अरे वा. तसंच होतं आम्हाला सगळ्यांना. मग मी औक्षण वगैरे केलं, त्याची घरात आणलं. म्हणजे 1, 2, 4 फुलं होते तेच पाकळ्या गेल्या आणि त्याच्यावरून त्याला चालवलं समर्थला माझ्या घेऊन, त्या कासवाला घेऊन. मग नारायण आले ना. हो, किती छान. मग आता जिथं नारायण आले तिथं लक्ष्मी बरोबर येते की नाही? येते ताई, अगदी 100% येते. मग त्याची प्रचिती मला यायला लागली. मी हे अनुभवलं. मी रात्रीच समर्थला म्हणलं दादा बघ आपला धंदा पण छान व्हायला लागला. एवढे पैसे आपल्याला आधी दिसत होते का म्हणलं. हो, बघा. ते कुठे जात होते आम्हाला कळत नव्हतं. मग ते पैसे नव्हते दिसायचे तरी आम्हाला चिडचिड व्हायची. मी चिडचिड नव्हते करत, मी शांतच होते. पण उदासपणा असायचा अंगी, टेन्शन असायचं. आता कसं द्यायचं, कुणाला काय द्यायचं, आपल्याला बी राहिली पाहिजे. ते कसं करू, ते कसं करू. प्रत्येक संसार म्हटलं की कोणती गोष्ट कधी करावी, काय करावी त्याचं टेन्शन राहतच ना. हा. मग माझ्या स्वामींनी माझ्यासाठी ते एवढा कासव माझ्या इथं पाठवला. म्हणजे नारायण आले स्वतः. मग त्याच्याबरोबर लक्ष्मी आली. आता फिरावलं. नारायणाच्या पाठीमागे लक्ष्मी लगेच असते. येते. मग माझं वातावरण एवढं छान चाललंय, इतकं शांत चाललंय. धंदा व्यवस्थित होतो माझा. आणि माझ्या पोराला जॉब आला. आणि मालकांना ड्युटी पहिली चालती पण आता ते बी शांत झाले. ते आता रोज चालले ड्युटीला. म्हणजे एकंदरीत माझं हळूहळू हे सगळं आता मस्त चाललं बघा. हो ना. स्वामी आले ना आयुष्यात की अडचणी संपल्यात म्हणून समजायचं. हा. आणि मग असं मला काही ऐकायचं मोबाईलवर नादे स्वामींच्या ह्याच्यातलं. मग एक व्हिडिओ परदिवशी रात्री असा आला की तुमच्यासोबत स्वामी आहेत हे कसं ओळखाल तुम्ही, तुम्हाला माहितीये का. म्हणजे आपल्याला जाणून बी घेणं गरजेचं आहे ना. म्हणजे समजतं ना. मग म्हणतात जे तुमच्या आधी मन अशांत होतं, चिडचिड होती, टेन्शन होतं, ते जर तुम्हाला समजा कमी झालं
आपल्याला समजतं ना आता मी शांत आहे, आपल्याला काही टेन्शन नाही राहिलं, आपला चिडचिडपणा कमी झाला. हा पहिला स्वभाव कसा होता, आता कसा आहे, पहिली माझा राग परिस्थिती कमी कशी होती. झाला. मग अहंकारपणा आता गेलाच समजा आपल्याला. मग हे सगळं माझ्यातले गेले दुर्गुण. आता मी शांत झाले, मला चिडचिडपणा नाहीये, मला टेन्शन नाहीये, आहे एवढं तेवढं बिनधास्त स्वामींच्या जीवावर सोडते आणि मी निश्चिंत राहते. ते बरोबर करतात. शेवटच्या क्षणाला तरी त्यांचा चमत्कार मला जाणवतो. पैशाची बी अडचण असली तर नवीनच अकस्मात कोणी येतं आणि मला मदत करून जातं. हे त्या व्हिडिओ मधून मला कळलं. आणि पुन्हा आपल्या घरात नाही जरी अगरबत्ती लावली तरी सुगंध दरवळतो. हो ना त्याचा एक अनुभव येतो. स्वामींचं अस्तित्व असतं ना ताई, त्याच्यामुळे सुगंध. आणि मग हे असं, आणि आपण बाहेर चाललो का आपल्याला एखाद्या गाडीवर स्वामी, एखाद्या रिक्षावर स्वामींचं नाव, हे असं दिसणं म्हणजे पण आपल्या सोबत स्वामी असणं. हो ना, आपल्या आसपास स्वामी आहेत त्याचे संकेत देत असतात ना. आणि ह्याचे संकेत ना ताई मला तर सारखे येतात बघा ताई. म्हणजे तुमच्या आसपासच स्वामी असतात ताई. हो, फुल तरी पडून मला कालच समर्थ म्हणतो, आई नक्की एकदा तुला तरी नाहीतर त्या धनुला तरी स्वामी दिसणार. म्हणलं तुझी वाचा भाग्याची होते बाबा. म्हणे ताई आई तुला असं घडायच लागलं, तसे अनुभवच यायला लागले ना तुला. हो ना किती छान ताई अनुभव आहे ताई. तेव्हा स्वामींची सेवा करतात ना तेव्हा असंच म्हणजे चमत्कार होतच असतात. खूप सुंदर. मी म्हणलं ना स्वामी माझ्याकडून आणखीन सेवा जास्त वाढवा, मला करायला बळ द्या, करून घ्या. मला फक्त काही दुखून नका देऊ, मी पैशाच्या टेन्शनला भेट नाही. पैशाचं टेन्शन जगात कोणाला नाही, मला सांगा. मी तर लग्न केले, पोरींचे साखरपुडे झाले, डिलिव्हरी झाल्या, हे मला कवर बी नाही फिटलं तर काही टेन्शन नाही म्हणलं. पण तुम्ही माझ्या सोबत राहा म्हणलं स्वामी. हो ना स्वामींची साथ आता आहेच ताई, आता काही सांगायची गरजच नाही स्वामींना. तुम्ही माझ्या बरोबर राहा, ते न सांगताच तुमच्या बरोबर आहे ताई. हो बाई, झाले बाई. सध्यापर्यंत हे अनुभव मला आलेले आहेत बघा, ताजे. खूप सुंदर ताई अनुभव आहे ताई तुमचे. चालतंय. हो चालेल ताई, शेअर करते मी. ठीक आहे ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचे अनुभव किती सुंदर आणि गोड होते. स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामी असे चमत्कार करतात की अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवत असतात. त्यामुळेच तर आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. नेहमी भक्तांच्या हितासाठी जे काही स्वामींसाठी शक्य होईल ते नेहमी शक्यच करत असतात. मग कधी एखादी गोष्ट अशी देखील असू शकते की ही घडूच शकणार नाही, परंतु स्वामी ती योग्य करून दाखवत असतात आणि आपल्या भक्तांना चमत्कार हे करून दाखवतात. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील तेवढेच भाग्य असावे लागते, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ भेटणं ही देखील साधी गोष्ट नाही. आणि ते देखील जर एखाद्या परमात्माशी एकरूप होण्यासाठी जर भक्ती केल्यानंतर जर असे दैवत भेटत असेल तर खरोखरच प्रत्येक भक्ताने भक्ती ही केलीच पाहिजे. खरोखरच या ताईंचे अनुभव मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे, कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते, किंवा एखादा व्यक्ती जर तुमचा अनुभव हे ऐकल्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे, कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर असं एक सुरक्षा कवच निर्माण होतं की कधीच काहीच म्हणजे एखादी निगेटिव्ह शक्ती किंवा असं कोणी काही होऊ शकत नाही, कारण स्वामी आपल्या भक्तांच्या भोवती हे नेहमीच असतात. त्यामुळे कोणतीही निगेटिव्ह शक्ती किंवा काहीही एखाद्याची वाईट नजरसुद्धा आपल्या भक्तांपर्यंत स्वामी पोहोचू देत नाहीत. त्यामुळे तर स्वामींच्या सेवेमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्तांचे रक्षण हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ करत असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामी हे आलेच पाहिजेत आणि प्रत्येकाने स्वामींची भक्ती ही केली पाहिजे. त्यासाठी तुम्हा सर्वांनी आलेला स्वामींनी जो अनुभव तुम्हाला दिलेला आहे तो अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. आणि हे
जेव्हा तुम्ही कराल तेव्हा स्वामींची सेवेकरी वाढणार आहेत. तर खरोखरच खूप सुंदर अनुभव स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.